हिंगणघाट शहराच्या नजीक 10 किलोमीटर अंतरावर मुरपाड या गावी आज मृत अवस्थेत पट्टेदार वाघ आढळून आलेला आहे। या नाल्यामध्ये आपण बघू शकता ज्या पद्धतीने वाघ आढळून आलेला आहे। सकाळीच याबाबत माहिती मिळाली, स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिलेली आहे। वाघ हा मृत अवस्थेत नाल्यात आढळून आलेला आहे, त्याला आता झाकून ठेवण्यात आलेला आहे। वन विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी देखील या स्थळी दाखल झाले आहे। डॉक्टरांची टीम या स्थळी दाखल झाली आहे। नेमका हा वाघाचा मृत्यू कशाने झाला हा संभ्रमाचा विषय आहे। एकंदरीत आजूबाजूच्या शेतीमध्ये करंट लावून ठेवलेला आहे। पिकाला जंगली जनावरांपासून नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मार्फत काही भागात करंट लावले जाते आणि अशाच पद्धतीने याचा मृत्यू झाला असावा असं बोलले जाते। मात्र अद्यापही याबाबत कुठेही कोणतीही माहिती समोर आली नाही। मात्र मृत अवस्थेत वाघ आढळल्याने सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे। मागील 4-5 दिवसापासून हिंगणघाट शहरामध्ये एआयचा वाघ म्हणून वाघ चर्चेत होता। या जागी वाघ आला, त्या जागी वाघ आला म्हणून 3-4 जागी वाघाबाबत बोलल्या जात होतं। आपण बघू शकता हे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, डॉक्टर्स इथं दाखल झालेले आहे। वाघाला काढण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे। त्यासाठी दोर देखील आणला गेलेला आहे। दोर टाकून तो वाघ नाल्यातून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। एकंदरीतच या भागामध्ये ज्या पद्धतीने शेती केली आहे त्या जागी करंट लागून असल्याचं देखील बोलले जाते आणि हा वाघ तिथे कदाचित त्या शेतकऱ्याला मृत अवस्थेत आढळून आला असावा आणि तो वाघ या नाल्यात आला असावा अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। चेतन वाघमारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा, हिंगणघाट। आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।